65 वर्षाच्या माणसाचा मृत्यू होतो आणि कोणालाच काही फरक पडत नाही. हा व्हिडिओ पहा. एक 65 वर्षाचा साधा नागरिक जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील गाड्या खाली येऊन चिरडून मरण पावतो. आणि काय होतं पुढं? नेते मंडळींची ती रॅली सुरूच राहते, घोषणाबाजी सुरूच असते आणि त्या माणसाचा श्वास तिथेच थांबतो. हा माणूस कोण होता? त्याचा काय गुन्हा होता? तो फक्त गर्दीत उभा होता आपल्या नेत्याला पाहण्यासाठी, कदाचित आशेने. पण त्याला काय मिळालं? मृत्यू? प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्याला माणसांचं आयुष्य इतकं स्वस्त वाटतं का? तिथे सुरक्षा व्यवस्थेचं काय झालं? पोलीस कुठे होते? गर्दी नियोजन कोणाच्या हाती होतं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सरकार चालवणारे नक्की झोपलेत का? की त्यांना सामान्य लोकांचं काहीच वाटत नाही? हे फक्त अपघात नाही, ही व्यवस्थेची थेट हत्या आहे. नेते भाषण देतात, मंचावर फुले उधळतात, पण एक सामान्य माणूस चिरडला गेला तरी कोणालाच फरक पडत नाही. ही काही लोकशाही आहे का? की राजा महाराजांची तानाशाही? लोकांनी मत देऊन निवडून दिलेले नेते इतके बेफिकीर असू शकतात का? हा आवाज उठलाच पाहिजे. ही चूक झाकली जाऊ नये, कारण उद्या तो मृत माणूस आपण असू शकतो, हे लक्षात घ्यायला हवं. एकंदरीत या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.